गुंगीचं औषध दिलं, उसात नेलं, 30 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी। राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराचा आकडा अत्यंत वाढलाय। यावरून आपल्याला राज्याच्या विधानसभेतही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत होतं। त्यातच आता जळगावमधून एक अशी केस समोर आली आहे जी ऐकून महाराष्ट्र पुन्हा आदरून गेलाय। कारण एका 3 वर्षीय विवाहितेवर अत्याचाराचं भयानक प्रकरण समोर आलंय। यात या विवाहितेने सांगितलंय, आप बीती ऐकून तुम्हीही हादरून जाल। नेमकं काय घडलंय जळगावात पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुकनाईक तांडा परिसरात एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर कथित सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। स्थानिक नागरिकांमधून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या संपूर्ण प्रकरणी फतेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगानं चक्र फिरवण्यास सुरुवात केली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलं जात असून वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत। या प्रकरणातील पीडित महिलेनं फतेपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित कट रचून करण्यात आल्याचं समोर आलंय। काही दिवसांपूर्वी आरोपींनी पीडित महिलेला गाठलं आणि तिच्या खाण्यापिण्याच्या पदार्थात किंवा जेवणात गुंगीचं औषध मिसळलं। पीडित महिलेला अन्नातून गुंगीचं औषध देण्यात आल्यामुळे काही वेळातच तिला तीव्र गुंगी आली आणि ती स्वतःवरचं नियंत्रण हरवून बसली। ती असहाय्य अवस्थेत असताना आरोपींनी तिचा फायदा घेतला। तिला तातडीनं जवळच असलेल्या शेतातील ऊसाच्या फडात नेण्यात आलं। या निर्जन आणि लपलेल्या ठिकाणी नेऊन आरोपींनी पीडित महिलेवर आळीपाळीनं कथित सामूहिक अत्याचार केला। आरोपींचं क्रौर्य एवढ्यावरच थांबलं नाहीये, तर त्यांनी अमानुष कृत्याची परिसीमा ओलांडली आहे। अत्याचार करत असताना आरोपींनी आपल्या मोबाईल फोनवर या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण केलं। पीडित महिला जेव्हा गुंगीच्या प्रभावातून बाहेर आली आणि शुद्धीवर आली तेव्हा तिला या सर्व प्रकाराची जाणीव झाली। मात्र आरोपींनी तिला या घटनेचा व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। जर तिने या घटनेबाबत आपल्या पतीला, कुटुंबाला किंवा पोलिसांना काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तर हा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर व्हायरल करून तिला समाजात बदनाम केलं जाईल अशी थेट धमकी आरोपींनी दिली। या समाज माध्यमांवर व्हिडिओ पसरवण्याच्या आणि बदनामीच्या भीतीपोटी पीडित महिला सुरुवातीला प्रचंड मानसिक दडपणाखाली आली। तिने भीतीनं काही काळ मौन बाळगलं, ज्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी तिला वारंवार धमकावणे आणि मानसिक आणि शारीरिक छळ करणे सुरूच ठेवले। हा मानसिक त्रास आणि वारंवार मिळणाऱ्या धमक्या असह्य झाल्यानं शेवटी पीडित महिलेनं धैर्यानं पाऊल उचलण्याचं ठरवलं। तिनं आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला। कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यानंतर तिनं फतेपूर पोलीस ठाणं गाठून आरोपींविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली। पीडितेच्या जबाबानुसार पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करत गुन्हा दाखल केला। या गुन्ह्यामध्ये एकूण 4 नामनिर्देशित आरोपी आणि 2 अनोळखी आरोपी असा एकूण 6 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले। आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार सामूहिक बलात्कार, गुंगीचं औषध देणे, धमकी देणे आणि विनयभंग करणे आणि गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच सुकनाईक तांडा आणि फतेपूर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। स्थानिक ग्रामस्थांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून नराधम आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा गंभीर बनलाय। शेतात कामासाठी जाणाऱ्या महिलांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरू नये यासाठी पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे। फतेपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना करण्यात आली असून संशयितांची चौकशी सुरू आहे। गुन्ह्यातील तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी पीडितेचा वैद्यकीय तपासणी अहवाल आणि आरोपींनी वापरलेले मोबाईल जप्त करण्याचं काम पोलीस करतात। कायद्याच्या चौकटीत राहून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलीस लवकरच फरार आरोपींना बेड्या ठोकतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। न्यायालयातील खटला जलद गतीनं चालवून पीडितेला न्याय मिळवून देणं हा पोलिसांसमोर आता मुख्य आव्हान असणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।